आतापर्यंत आपण ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्टचे 7 युनिट पाहिले. आर्थ्रोपोडा फायलम पर्यंत आपण आलो होतो. मागच्या वेळेस आपण आर्थ्रोपोडा फायलम पूर्ण केला. आता फायलम मॉलुस्का आपण करूया. सो मॉलुस्काचे जे ॲनिमल्स असतात त्यांना शंख किंवा शिंपले असतात हे लक्षात ठेवा. आणि मॉलुस्काचे जे ॲनिमल्स असतात ते एकदम सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स असतात. त्यांची बॉडी एकदम सॉफ्ट असते आणि शंखामध्ये किंवा शिंपल्यामध्ये त्यांची बॉडी असते. हे साधारणपणे काही फ्रेश वॉटरमध्ये सापडतात पण काही मरीन वॉटरमध्ये पण सापडतात. आणि हे यांना एक विशिष्ट ऑर्गन असतं फूट नावाचं. त्या फूटने हे चालतात. तर असे हे मॉलुस्काचे जे ॲनिमल्स आहे, छोटा फायलम आहे हा, फार एवढं काही जास्त ॲनिमल याचे सापडत नाही. तर ते आपण फायलम मॉलुस्काचे ॲनिमल्स आता ह्या युनिट 8 मध्ये पाहायचे. त्यांचं क्लासिफिकेशन पाहू क्लासेसपर्यंत. आणि मग एक जनरल टॉपिक आहे तुम्हाला याच्यामध्ये, टॉर्शन इन गॅस्ट्रोपोड्स. टॉर्शन म्हणजे शरीराचं गोल गोल असं होणं, तिरकं तिरकं असं होणं. तिरपं कसं काय होतं शरीर, तर ते याच्यामध्ये आहे टॉर्शन इन गॅस्ट्रोपोड्स मध्ये. तर असे हे ॲनिमल्स मॉलुस्काचे आपण इथे पाहू. फायलम मॉलुस्का आहे. आणि मॉलुस्कामध्ये असलेल्या ॲनिमल्सला मॉलुस्कन ॲनिमल्स असं म्हणतात. आलं लक्षात? सो मॉलुस्का हा जो शब्द आहे हा लॅटिन वर्ड पासून निघालेला आहे, मॉलिस किंवा मॉलुस्क्स. याचा असा अर्थ होतो की सॉफ्ट बॉडीड. म्हणजे बॉडी त्यांची सॉफ्ट असते, खूपच सॉफ्ट बॉडी असते. त्याच्यामध्ये हाडं असे काही नसतात त्या बॉडीमध्ये. ही ॲरिस्टॉटलने, म्हणजे बघा ॲरिस्टॉटल खूप मोठा जुना तत्ववेत्ता होता, त्यानेच ही टर्म जी आहे ती वापरलेली आहे. कटल फिश नावाचा जो एक ॲनिमल होता एगन सी मध्ये, त्या एगन सी मध्ये त्या ॲनिमलला पाहून याने ही टर्म यूज केली होती, मॉलुस्क. ओके. नंतर ती जॉन्स्टनने वापरली 1650 मध्ये. याच्यामध्ये सेकंड लार्जेस्ट फायलम आहे हा इन्व्हर्टिब्रेट्सचा. ओके. याच्यामध्ये साधारणपणे 90,000 स्पेसिस सापडतात. लिव्हिंग स्पेसिस आहेत, 90,000 लिव्हिंग स्पेसिस या मॉलुस्कामध्ये सापडतात. साधारणपणे 35,000 फोसाईल स्पेसिस पण याच्या सापडलेल्या आहेत. फोसाईल म्हणजे काय? जीवाश्म. तर मॉलुस्काचे जीवाश्म पण सापडलेले आहेत आपल्याला. तर ते जीवाश्म हे साधारणपणे 35,000 आहेत. मॉलुस्काचे प्रिमिटिव्हली हे मॉलुस्काचे जे ॲनिमल्स आहे हे बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय की जर समजा आपण त्यांच्या शरीराच्या मध्यभागातून एक अशी लाईन ओढली तर त्या लाईनच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असे आरशामध्ये सेम दिसणारे असे 2 भाग तयार होतात, सारखे भाग तयार होतात. मिरर इमेजेस असतात ते एकमेकांचे. ओके. सो अशा बॉडीला बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी अशी म्हणतात. याच्यामध्ये सॉफ्ट बॉडी असते, आखूड असते, शॉर्ट बॉडी असते. याच्यामध्ये सेगमेंटेशन नसतं. बायलॅटरिकल सिमेट्री जी आहे ती नंतर काही मॉलुस्कामध्ये लॉस्ट होते. याचं एक्झाम्पल आहे पायला. पायला नावाचा जो एक ॲनिमल आहे त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री जी आहे ती लॉस्ट होऊन जाते नंतर. बॉडीला अँटेरियर हेड असतं आणि डॉर्सल साईडला व्हिसरल हम्प असतं. व्हिसरल म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ॲब्डॉमिनल ऑर्गन्स असतात म्हणून त्याला व्हिसरल म्हटलेलं आहे. व्हिसरा म्हणजे ॲब्डॉमिन मधले ऑर्गन्स. तर ते व्हिसरल हम्प असतं डॉर्सल साईडला. आणि व्हेंट्रल मस्क्युलर फूट असतं. व्हेंट्रल साईडला भरपूर मसल्स त्याच्यामध्ये असतात, स्नायू असतात. असं फूट असतं त्या ॲनिमल्सना. हे फूट जे हे चालण्यासाठी, क्रॉलिंग सारखं चालण्यासाठी, नंतर बीळ खोदण्यासाठी, नंतर स्विमिंगसाठी हे मसल्स जे हे फूट जे ते वापरलं जातं. बॉडीच्या आजूबाजूला फ्लेशी मॅन्टल असतं. याच्यामध्ये कॅल्केरियस शेल असते.
ते फ्लेशी मॅन्टल जे आहे ते कॅल्कॅरियस शेल सिक्रीट करते. त्यांची स्किन जी आहे ती स्लिपरी असते. कॉपियस सिक्रेशनमुळे ही स्किन जी आहे ती स्लिपरी झालेली असते. म्युकसच्या सिक्रेशनमुळे ती स्किन स्लिपरी होते. आता ह्या मॉलुस्काचे जनरल कॅरेक्टर्स आपण पाहूया. मॉलुस्कामध्ये आपल्याला मॉलुस्काचे अॅनिमल कसे दिसतात, तर हे आधी सांगितलंच आहे की बॉडी ही बायलॅटरली सिमेट्रिकल असते. म्हणजे तिचे दोन भाग केलेले असताना ते दोन्ही भाग एकमेकांचे मिरर इमेजेस असतात. अशी जी बॉडी असते तिला बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असं म्हणतात. गॅस्ट्रोपोडमध्ये काही सेफॅलोपोड्सना स्पायरली ट्विस्ट मिळते आणि त्यांची बॉडी जी आहे ती असिमेट्रिकल बनून जाते. ओके, असं याच्यामध्ये एक्सेप्शन पण आहे. म्हणजे सगळेच काही बायलॅटरली सिमेट्रिकल नसतात. बाकीचे जे आहेत त्यांची बायलॅटरिकल सिमेट्री नंतर नष्ट होऊन जाते आणि बॉडी वेगळ्या प्रकारची डेव्हलप होते. शंखला त्याला असं गोल असं टॉर्शन निर्माण होतं. बॉडी यांची जनरली अनसेगमेंटेड असते. म्हणजे जसं आपण आर्थ्रोपोडामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये वेगळे वेगळे सेगमेंट्स असतात. टर्गा असतात आणि स्टर्नम असतात किंवा बॉडीचे 3 भाग असतात, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. नंतर ॲनिलिडामध्ये आपण बघितलं की पूर्ण सेगमेंटेशन असतं. तसं यांची बॉडी अनसेगमेंटेड असते आणि त्याचे शेप्स खूप वेगळे वेगळे. मॉलुस्काच्या बॉडीचे शेप, मॉलुस्काच्या ॲनिमल्सच्या बॉडीचे शेप खूप वेगळे वेगळे. ही जी बॉडी आहे ही हेड, मॅन्टल, फूट आणि व्हिसरल मास अशा 3-4 भागांमध्ये डिवाइड झालेली असते. एक असतं हेड, दुसरं असतं मॅन्टल, तिसरं असतं फूट आणि चौथं आहे व्हिसरल मास. अशा 4 भागांमध्ये ही बॉडी डिवाइड झालेली असते. याची जी शेल आहे ही शेल युजली युनिव्हॉल्व किंवा बायव्हॉल्व असते. युनिव्हॉल्व म्हणजे काय, तर एकाच वॉलने बनलेली असते आणि बायव्हॉल्व म्हणजे 2 भाग असतात. शिंपल्यांचा एक भाग असतो आणि दुसरा भाग असतो. 2 शिंपले एकमेकांना जोडलेले असतात. याच्यामध्ये एक्झोस्केलेटन असतं या सगळ्या ॲनिमलमध्ये. म्हणजे बॉडीच्या बाहेर स्केलेटन असतं, त्या स्केलेटनचा बॉडीला आधार मिळतो. काही ॲनिमल्समध्ये बॉडीच्या आतमध्ये स्केलेटन असतं बॉडीला आधार मिळण्यासाठी आणि बॉडी ताठ सरळ उभी राहावी याच्यासाठी जे स्केलेटन असतं ते स्केलेटन बॉडीच्या आतमध्ये असतं. जसं आपल्यामध्ये बघा, आपल्या बॉडीच्या आतमध्ये हाडं असतात. त्या हाडांमुळे आपली बॉडी जी आहे ती ताठ राहू शकते. तसंच वाघ, सिंह, हत्ती, गाई, म्हशी यांच्या पण बॉडीच्या आतमध्ये स्केलेटन असतं आणि त्या स्केलेटनमुळे त्यांची बॉडी जी आहे ती ताठ राहू शकते. तर तसं यांच्या बॉडीच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं स्केलेटन नसतं, बॉडीच्या बाहेर स्केलेटन असतं, म्हणून त्याला एक्झोस्केलेटन म्हटलंय. आणि ते एक्झोस्केलेटन काय असतं, तर शंख आणि शिंपले कॅल्शियमने बनलेलं हे मटेरियल असतं आणि त्या कॅल्शियमने बनलेल्या मटेरियलने यांच्या बॉडीला आधार मिळतो आणि यांच्या बॉडीचं प्रोटेक्शन पण होतं. असं दोन्ही कामं यांचं स्केलेटन जे बॉडी एकदम नरम असल्यामुळे बाकीच्या ॲनिमलने यांना खाऊन टाकलं असतं, पण ते शंखामध्ये आणि शिंपल्यामध्ये लपून बसलेले असल्यामुळे दुसरे ॲनिमल्स यांना खात नाही, कारण ते शंख आणि शिंपले एकदम कडक असतात. सो काही ॲनिमल्समध्ये फक्त इंटरनल स्केलेटन दिसतं, बाकी सगळ्यांना एक्झोस्केलेटन असतं. यांचा जो सिलोम आहे, सिलोम याचा अर्थ बॉडी कॅव्हिटी. बॉडीच्या आतमध्ये बॉडीच्या कातडीपासून तर बॉडीच्या ऑर्गन्सपर्यंत म्हणजे व्हिसरल ऑर्गन्समध्ये आपल्या पोटामध्ये जे लिव्हर, स्टमक, इंटेस्टाईन, गॉल ब्लॅडर, नंतर पॅन्क्रियाज, हार्ट, हे जे ऑर्गन्स आहे ह्या ऑर्गन्सपासून तर आपल्या बॉडीच्या वॉलपर्यंत मध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला सिलोम असं म्हणतात. ही सिलोम यांच्यामध्ये खूप कमी आहे आणि फक्त हार्टमध्ये ही सिलोम दिसते, गोनॅड्समध्ये दिसते आणि किडनीमध्ये दिसते. सो यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी खूप कमी झालेली आहे. बॉडी वॉल यांची ट्रिप्लोब्लास्टिक आहे या मॉलस्कन ॲनिमल्सची. याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती कम्प्लीट आहे. याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ग्लँड किंवा लिव्हर जे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम मॉलस्कामध्ये कम्प्लीट असते. त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला डायजेस्टिव्ह ग्लँड पण असतात आणि लिव्हर पण त्यांच्यामध्ये आहे मॉलस्काच्या ॲनिमल्समध्ये. यांना एक रास्पिंग ऑर्गन असतं, त्याला रेड्युला असं म्हणतात. हे ट्रान्सवर्स रो मध्ये असे अरेंज झालेले टीथ्स असतात. रेड्युला म्हणजे काय,
तर दातांची एक ठेवण येते बकल कॅव्हिटीमध्ये, हाय ऑर्गन दिसतं रेड्युला, याचं रास्पिंगसाठी याचा उपयोग होतो. एस्क्रिशन जे यांचं हे मेटानेफ्रिडियाने किंवा किडनीने होतं, म्हणजे यांच्यामध्ये किडनी डेव्हलप झालेले आहे, डेव्हलप्ड ॲनिमल येते. रेस्पिरेशन जे आहे ते बॉडी सरफेसने होतं, बॉडीच्या सरफेसमधनं ऑक्सिजन आतमध्ये जातो. गिल्स असतात त्याच्यामध्ये किंवा लंग्स पण असतात ह्या ॲनिमल्समध्ये, किंवा गिल आणि लंग दोघंही असतात, याच्यामुळे यांचं रेस्पिरेशन होतं. नाव सर्क्युलेटरी सिस्टीम जर आपण यांची बघितली तर ही ओपन प्रकारची असते. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. याच्यामध्ये हार्ट आणि ब्लड सायनसेस असतात. हार्ट जे याच्यामध्ये 1 आणि 2 ऑरिकल्स असतात आणि 1 व्हेंट्रिकल असतं. ब्लड जे याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट असतं हिमोसायानिन. यांच्या ब्लडमध्ये हिमोसायानिन आहे. आपल्या ॲनिमल्समध्ये, बाकीच्या ॲनिमल्समध्ये हिमोग्लोबिन असतं, तर हिमोग्लोबिनच्या ऐवजी यांच्या बॉडीमध्ये हिमोसायानिन नावाचं पिगमेंट असतं. नर्वस सिस्टीम जी आहे याच्यामध्ये पेयर्ड आणि अनपेयर्ड गँग्लियॉन्स असतात किंवा कमिशोर्स असतात, किंवा कनेक्टिव्ह आणि नर्व्स असतात. नर्वस सिस्टीममध्ये पेयर्ड आणि अनपेयर्ड गँग्लियॉनमध्ये हे कमिशर्स किंवा कनेक्टिव्ह असतात आणि नर्व्स असतात. सेन्स ऑर्गन जे आहेत ते आईज ने त्यांना बनलेले असतात. नंतर स्टॅटोसिस्ट असतं यांच्यामध्ये, किंवा स्पेरॉइड असं एक ऑर्गन असतं, तर हे याच्यामध्ये दिसतात. नाव सेक्सेस जे यांचे ते युजली सेपरेट असतात, म्हणजे मेल वेगळा असतो आणि फिमेल वेगळी असते. सो हर्माफ्रोडाइट ॲनिमल नाही आहे हे, मेल फिमेल असे 2 ॲनिमल आपल्याला दिसतात. सेपरेट फर्टिलायझेशन असतं, सेक्सेस सेपरेट असतात. फर्टिलायझेशन यांच्यामध्ये एक्सटर्नल किंवा इंटरनल दोन्ही प्रकाराने होतं. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर होतं ते, आणि इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या आतमध्ये होतं. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फर्टिलायझेशन म्हणजे युनियन ऑफ मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट. तर युनियन ऑफ मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट हे बॉडीच्या आतमध्ये होतं किंवा बाहेर होतं. तर असे दोन्ही प्रकारचे फर्टिलायझेशन्स यांच्यामध्ये दिसतात. क्लिव्हेज जी आहे ती स्पायरल असते. क्लिव्हेज म्हणजे काय, तर एगची ज्यावेळेस डेव्हलपमेंट होते तर त्या डेव्हलपमेंटची पहिली स्टेज आहे क्लिव्हेज. तर ही क्लिव्हेज स्पायरल असते, किंवा त्यांच्यामध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट पण आढळून येते, म्हणजे त्यांच्यामध्ये एग नसतो, डायरेक्ट त्यांचा ॲनिमल जन्माला येतो. सो डायरेक्ट डेव्हलपमेंट पण यांच्यामध्ये आहे. याच्यामध्ये ग्लोचिडियम किंवा व्हेलिगर लार्व्हा दिसून येते. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये असते त्यांच्यामध्ये. सो याचं एक्झाम्पल आहे पायला, युनिओ, कायटॉन वगैरे असं. सो सेक्सेस हे सेपरेट आहे, मेल आणि फिमेल ॲनिमल वेगळे वेगळे असतात. नाव आता हे सगळे आपण मॉलुस्काचे जनरल कॅरेक्टर्स पाहिले. नाव क्लासिफिकेशन ऑफ मॉलुस्का. हे मॉलुस्क जे आहेत हे 6 क्लासेसमध्ये मॉडिफाईड झालेले आहेत. याच्यामध्ये यांची जर सिमेट्री पाहिली आपण आणि कॅरेक्टर्स जर पाहिले फूडचे, किंवा शेल, मॅन्टल, गिल, नर्वस सिस्टीम, मसल्स आणि रेड्युला, हे सगळं जर आपण बघितलं तर यांचे 6 क्लासेस आहेत. मॉलुस्काचे ॲनिमल फायलम मॉलुस्का हॅज बीन डिवायडेड इंटू 6 क्लासेस. त्यांच्या सिमेट्रीवरून आणि त्यांच्या कॅरेक्टर्सवरून, फूडचं कॅरेक्टर, शेल, मॅन्टल, गिल, नर्वस सिस्टीम, मसल्स आणि रेड्युला यांच्या कॅरेक्टरवरून त्यांचे आपण डिव्हिजन पाडलेले आहेत, म्हणजे क्लासेस पाडलेले आहेत. तर ते 6 क्लासेस कोणते कोणते आहेत तर ते आता आपण पाहूया. पहिला क्लास आहे मोनोप्लॅकोफोरा. याच्यामध्ये 1 प्लेट असते. याचा ग्रुप आहे मोनस म्हणजे 1, प्लस प्लॅक्स म्हणजे प्लेट, प्लस फेरिन म्हणजे बिअरिंग. म्हणजे काय, 1 प्लेट असते त्याच्यामध्ये. यांच्या मोनोप्लॅकोफोरामध्ये फक्त 1च प्लेट असते. बॉडी यांची बायलॅटरली सिमेट्रिकल असते आणि याच्यामध्ये डोम शेप्ड मॅन्टल असतं. फूट जे यांचं ब्रॉड असतं, फ्लॅट असतं. फूट म्हणजे काय, चालण्याचं ऑर्गन. त्या फूटने हे असे सरकत सरकत चालतात. ओके, आपण पाहतो ना ते
गोगलगाय ही सुद्धा मॉलुस्काचे ॲनिमल आहे. गोगलगाय, तर त्या गोगलगायचा जो खालचा भाग असतो ज्याच्याने ती सरकत सरकत चालते त्याला म्हणतात फूट. बॉडीच्या खालचा भाग त्याला म्हणतात फूट. तर ते फूट ह्या मोनोप्लॅकोफोरामध्ये ब्रॉड असतं, फ्लॅट असतं. याच्यामध्ये 8 पेअर असतात पेडल आणि रिट्रॅक्टर मसल्सचे. याच्यामध्ये 5 पेअर असतात गिल्सचे आणि पॅलियल ग्रूव्ज असतात. त्याच्यामध्ये गिल्सच्या आतमध्ये पॅलियल ग्रूव्ज असतात. नेफ्रिडिया जे आहेत याच्यामध्ये 6 पेअर्स असतात. याच्यामधल्या 2 पेअर जे आहेत ते गोनोडॉक्सचे असतात. सो नेफ्रिडिया हे एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. त्याचे 6 पेअर यांच्यामध्ये आढळून येतात आणि त्याच्यामध्ये 2 पेअर असतात गोनोडॉक्टचे. नाव इंटेस्टाईन याची खूपच कॉईल असते, म्हणजे त्याच्या असे वेटोळे 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 झालेले असतात. इंटेस्टाईन हे काय डायजेस्टिव्ह सिस्टीमचं ऑर्गन आहे. याच्यातून फूड पास होत असतं आणि फूडचं पचन पण होत असतं. तर ती इंटेस्टाईन याच्यामध्ये खूप कॉइल्ड दिसते. रेड्युला जी आहे ती रेड्युलर सॅकमध्ये असते. सेगमेंटेड जे आहे ते इंटरनली सेगमेंटेड बॉडी याची. सेगमेंटेशन फक्त इंटरनल साइडला दिसतं याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे निओप्लिना किंवा गॅलाथी. नंतर सेकंड क्लास आहे अँफिन्युरा. ह्या अँफिन्युरामध्ये 2 नर्व्ज असतात. पहिलं अँफी म्हणजे बोथ, न्यूरॉन म्हणजे नर्व. याची बॉडी इलॉंगेटेड असते. रिड्युस्ड हेड आहे यांचं. हेड खूप कमी झालं आहे अँफिन्युराच्या मॉलुस्कन ॲनिमलचं. आणि याच्यामध्ये रेड्युला असतो. रेड्युला म्हणजे रास्पिंग ऑर्गन आहे, मी तुम्हाला सांगितलं माउथमध्ये असतं. दातांची अरेंजमेंट असते त्याच्यामध्ये. फूट याचं लार्ज असतं अँफिन्युराचं, फ्लॅट असतं. त्याच्यामध्ये मसल्स असतात भरपूर. व्हेंट्रल साईडला फूट असतं, बॉडीच्या व्हेंट्रल साईडला चालण्यासाठी असतं कारण ते. ओके. हे अँफिन्युराचे जे ॲनिमल्स आहे हे फक्त समुद्रामध्ये सापडतात. नॉन गँग्लिओनेटेड नर्व रिंग असते याच्यामध्ये. माउथच्या आजूबाजूला ते असते. 2 पेअर फक्त इंटरकनेक्टेड नर्व कॉर्डचे याच्यामध्ये आपल्याला दिसतात. सो नर्वस सिस्टीम जी आहे ती नॉन गँग्लिओनेटेड नर्वने बनलेली असते, नर्व रिंग. सो ह्या अँफिन्युराचे 2 सब क्लास पडतात. पहिला सब क्लास आहे अप्लॅकोफोरा. अप्लॅकोफोरा म्हणजे काय, बॉडी यांची वर्म लाईक आहे आणि याच्यामध्ये मॅन्टल पण असतं आणि शेल फक्त नसते याच्यामध्ये आणि फूट पण नसतं. वर्म सारखी बॉडी दिसते यांची अप्लॅकोफोरामध्ये. मॅन्टल त्यांच्यामध्ये असतं पण शेल आणि फूट नसतं. याच्यामध्ये स्पिक्युल्स जे आहेत ते कॅल्कॅरियस असतात आणि त्याच्यामध्ये क्युटिकलने कव्हर झालेले असतात ते स्पिक्युल्स. याच्यामध्ये सिंपल रेड्युला असतो आणि मेंटल कॅव्हिटी असते पोस्टेरियर साइडला. याचं एक्झाम्पल आहे निओमेनिया, निमॅटोमेनिया आणि चिटोडर्मा असे याचे एक्झाम्पल्स आहेत अप्लॅकोफोराचे. नाव सब क्लास सेकंड पॉलीप्लॅकोफोरा. बॉडी ही डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असते याची. याच्यामध्ये स्मॉल हेड असतं, रेड्युला असतं, मॅन्टल असतं, नंतर फूट असतं, एक्सटर्नल गिल्स असतात त्याच्यामध्ये. सो पॉलीप्लॅकोफोरा हा दुसरा सब क्लास आहे. अँफिन्युराचा दुसरा सब क्लास आहे पॉलीप्लॅकोफोरा. या पॉलीप्लॅकोफोराच्या ॲनिमल्समध्ये बॉडी ही डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असते. त्यामध्ये स्मॉल हेड आहे, रेड्युला आहे, मॅन्टल आहे, फूट आहे आणि एक्सटर्नल गिल्स असतात. याच्यामध्ये आईज नसतात. पॉलीप्लॅकोफोराच्या ॲनिमल्समध्ये विदाऊट आईज आणि टेंटॅकल्स हे ॲनिमल्स असतात. या ॲनिमल्समध्ये टेंटॅकल्स पण सापडत नाही आणि आईज पण सापडत नाही. मेंटल कॅव्हिटी जी आहे ती पोस्टेरियर एंडला असते. मेंटल कॅव्हिटी हा एक भाग फक्त मॉलुस्काच्या ॲनिमलमध्ये सापडतो. त्या मॉलुस्काच्या ॲनिमलमध्ये फक्त मेंटल कॅव्हिटी दिसते. मेंटल कॅव्हिटी म्हणजे काय तर
एक अशी स्पेस असते, त्या स्पेसमधून पाणी जाणं येणं करत असतं किंवा पाण्याचं सर्क्युलेशन असतं. शेल आणि मॉलुस्काची बॉडी याच्यामध्ये हे गॅप असतो, त्या गॅपला मॅन्टल कॅव्हिटी असं म्हणतात. ही जी शेल आहे याच्यामध्ये 8 कॅल्कॅरियस प्लेट्स असतात. याच्या 8 कॅल्कॅरियस प्लेट्स जे आहेत याचं कॅटेगराइज्ड जे याचे 2 ऑर्डर्स कॅटेगराइज झालेले असतात. पहिली ऑर्डर आहे लेपिडोप्लुरिना. ओके, लेपिडोप्लुरिना म्हणजे काय? याच्यामध्ये शेलचे व्हॉल्व्स असतात. याच्यामध्ये विदाउट इन्सर्शन ऑफ प्लेट्स असं ज्याच्यामध्ये प्लेट्स आतमध्ये जात नाही. वॉल्स जे आहेत शेल्सचे याच्यामध्ये प्लेट्स इन्सर्ट झालेल्या नसतात. ऑर्डर याची जी आपण बघितली लेपिडोप्लुरिना याच्यामध्ये काही टिनिडिया दिसतात त्याच्यामध्ये, त्या पोस्टेरियर साईडला असतात. याचं एक्झाम्पल लेपिडोप्लुरस. नाउ ऑर्डर 2 चिटोनिडा. याच्यामध्ये वॉल्स जे आहेत शेल्सचे याच्यामध्ये इन्सर्शन प्लेट्स नसतात. गिल्स जे आहेत ते पूर्ण बॉडीमध्ये असतात. मेंटल ग्रूवच्या पूर्ण रेंजपर्यंत गिल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. याचा एक्झाम्पल आहे चिटोप्लुरा किंवा कायटॉन. कायटॉन हा ॲनिमल आहे, तो ह्या चिटोनिडा ऑर्डरमध्ये सापडतो. नाव क्लास 3 स्कॅफोपोडा. यांची जी बॉडी आहे ह्या बॉडीमध्ये ट्युब्युलर शेल असते आणि याच्यामध्ये बोथ साईडला ओपन झालेली बॉडी असते. हेड आणि आईज हे अब्सेंट असतात यांच्यामध्ये. माउथ जे आहे त्याच्यामध्ये टेंटॅकल्स असतात माउथला. कोनिकल फूट आणि रेड्युला ही प्रेझेंट असते. गिल्स हे अब्सेंट असतात ह्या ॲनिमल्समध्ये. स्कॅफोपोडाच्या ॲनिमल्समध्ये गिल्स अब्सेंट असतात. याच्यामध्ये पेयर्ड किडनी असतात आणि सिंगल गोनॅड असतं. किडनी 2 असतात आणि गोनॅड मात्र एकच असतं. डायोसियस ॲनिमल आहे हा, म्हणजे मेल वेगळे असतं फिमेल वेगळे असतं. 2 वेगळे वेगळे ॲनिमल्स असतात, मेल आणि फिमेल. ट्रोकोफोर पासून हे डेव्हलप झालेले असतात. म्हणजे ट्रोकोफोर नावाची लार्व्ही यांच्यामध्ये पहिल्यांदा सापडते. याचा एक्झाम्पल आहे डेंटालियम, कॅड्युलस किंवा पल्सेलम असे याचे एक्झाम्पल आहेत स्कॅफोपोडाचे. नाव क्लास गॅस्ट्रोपोडा. याच्यामध्ये बॉडीची डेव्हलपमेंट दिसते. याच्यामध्ये टॉर्शन असतं. गॅस्ट्रोपोडामध्ये टॉर्शन दिसतं. टॉर्शन म्हणजे बॉडी अशी गोल 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 झाली असते. शंख कसा मागच्या बाजूला गोल गोल झाला असतो तसंच त्याच्या आतमधली बॉडी पण गोल गोल झालेली असते. हेड जे आहेत त्याला आईज असतात, टेंटॅकल्स असतात. वेल डेव्हलप्ड टेंटॅकल्स असतात यांच्या डोक्यावरती आणि आईज पण असतात. रेड्युला यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. फूट यांचं लार्ज असतं, फ्लॅट असतं. शेल ही युनिव्हॉल्व आहे यांची, एकच व्हॉल्व असतो शेलला. आणि युजली ही शेल जी आहे ती कॉइल्ड असते. शेल कशी असते? कॉइल्ड असते, म्हणजे तिचे गोल 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 असे वेटोळे झालेले असतात ते शेलचे. मोस्टली हे मरीन असतात, पण काही गोड्या पाण्यामध्ये सापडतात. मरीन म्हणजे काय? समुद्राच्या पाण्यात सापडणारे. मोस्टली हे समुद्राच्या पाण्यात सापडतात, पण त्यातले काही जे आहे ते गोड्या पाण्यात पण सापडतात आणि काही जे आहेत ते जमिनीवरती पण आढळतात आपल्याला. तर ह्या गॅस्ट्रोपोडाचं 2 सबक्लास आहेत. प्रोसोब्रँकिया पहिला सबक्लास काय? प्रोसोब्रँकिया. याच्या हेडवरती सिंगल पेअर असतं टेंटॅकल्स. शेल जी आहे ती क्लोज झालेली असते. त्या लीडचं नाव असतं ऑपरक्युलम. ऑपरक्युलम म्हणजे ही शेलच्या वरती एक लीड असते आणि ती क्लोज झालेली असते. ही फूटवरती असते. 2 टिनिडिया असतात याच्यावरती मेंटल कॅव्हिटीमध्ये आणि त्या अँटेरियर साईडला असतात. हार्टच्या पुढच्या बाजूला अँटेरियर साईडला असतात. नर्वस सिस्टीम जी आहे ही स्ट्रेप्टोन्यूरॉन्स याच्यामध्ये ही नर्वस सिस्टीम असते. याच्यामध्ये फ्लोरोव्हिसरल कनेक्टिव्ज असतात आणि फिगर ऑफ 8 असं झालेली असते बॉडी. बॉडी कशी झाली असते? 8च्या आकड्यासारखी झालेली असते.
सो गॅस्ट्रोपोडाचा हा प्रोसोब्रँकिया हा पहिला सब क्लास आहे. याच्यामध्ये सेक्सेस सेपरेट असतात, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असतात. गोनॅड म्हणजे काय, टेस्टिस किंवा ओव्हरीज, यांना गोनॅड्स म्हणतात. म्हणजे गोनॅड म्हणजे मेलमध्ये टेस्टिस असतात आणि फिमेलमध्ये ओव्हरीज असतात गोनॅड. ओके, हे गोनॅड सिंगल असतात, यांच्यामध्ये फक्त एकच असतं. टेस्टिस जसं आपल्याला दुसऱ्या ॲनिमलमध्ये 2 टेस्टिस असतात किंवा 2 ओव्हरीज असतात, तसं यांच्यामध्ये ही टेस्टिस किंवा ओव्हरीज हे सिंगल असतात. आणि डेव्हलपमेंट जी आहे ही ट्रोकोफोरने डेव्हलपमेंट झालेली असते किंवा व्हेलिजर लार्वीने डेव्हलपमेंट झालेली असते. हे मरीनमध्ये असतात, म्हणजे समुद्रात असतात, फ्रेश वॉटरमध्ये असतात किंवा टेरेस्ट्रियल असतात हे ॲनिमल्स. याच्या फॉलोइंग ऑर्डर पडतात. पहिली ऑर्डर आहे आर्किओगॅस्ट्रोपोडा. ओके, याच्यामध्ये 1 किंवा 2 बायपॅक्टिनेट टिनिडिया असतात. शेल ही युजली कॉइल्ड असते. याच्यामध्ये 2 किडनीज असतात आणि याच्यामध्ये हार्ट असतं, त्याच्यामध्ये 2 ऑरिकल्स असतात. नर्वस सिस्टीम जी आहे ही कॉन्सन्ट्रेटेड नसते. याच्यामध्ये पेडल कॉर्ड असते. जेनायटल प्रॉडक्ट जे याचे ते आउटसाइडला असतात थ्रू राईट किडनी. ओके, राईट किडनीच्या थ्रू याच्यातनं आउटसाइडला हे जेनायटल प्रॉडक्ट्स असतात. फर्टिलायझेशन यांचं एक्सटर्नल असतं. ओके, फर्टिलायझेशन हे कसं असतं, एक्सटर्नल असतं. म्हणजे युनियन ऑफ मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट हे बॉडीच्या बाहेरच्या साईडला होतं. ओके, राईट किडनीमधून ते जेनायटल प्रॉडक्ट्स म्हणजे स्पर्म्स किंवा एग्ज हे बॉडीच्या बाहेर फेकले जातात आणि फर्टिलायझेशन एक्सटर्नल होतं. नर्वस सिस्टीम ही कॉन्सन्ट्रेटेड नसते, पेडल कॉर्ड नसतं त्याच्यामध्ये. 2 किडनी असतात या ॲनिमल्समध्ये आणि हार्टला 2 ऑरिकल्स असतात. ओके, बायपेक्टिनेट म्हणजे काय, 1 ते 2 बायपेक्टिनेट टिनिडिया असतात त्याच्यामध्ये. बायपेक्टिनेट म्हणजे काय, तर पानासारखे असतात. त्या पानाच्या आतमध्ये एक हे असतं, असं नर्व असते आणि त्याच्या दोन्ही साईडला ते पान कसं त्या मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूला पान असतं, तसं त्या मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूला या टिनिडियाचे रोज असतात, म्हणून त्याला बायपेक्टिनेट म्हटलेलं आहे. शेल यांची कॉईल असते, म्हणजे गुंडाळा गुंडाळा असतो, गोल 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 अशी शेल झालेली असते. याचं एक्झाम्पल आहे फिस्रोएला, त्याला की होल लिम्पलेट हे कॉमन नेम आहे. की होल लिम्पलेट हे कॉमन नेम आहे आणि त्याचं एक्झाम्पल आहे फिसुरेला. किंवा दुसरा ॲनिमल आहे पटेला, त्याला लिम्पलेट असं म्हणतात. कॉमन नेम लिम्पलेट आहे आणि पटेला हा जीनस आहे. नाव ऑर्डर सेकंड मेसोगॅस्ट्रोपोडा. याच्यामध्ये 1 ऑरिकल असतं, 1 किडनी असते, 1 मोनोपॅक्टिनेट टिनिडियम असतं. मोनोपॅक्टिनेट म्हणजे काय, तर शिरेच्या फक्त एकाच बाजूला रोज असतात टिनिडियमचे. सायफन असतं याच्यामध्ये, ऑपर्क्युलम असतं आणि याच्यामध्ये पेनिस पण आहे. ओके, हे कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस म्हणजे. आणि ऑस्फॅरिडियम याच्यामध्ये डेव्हलप झालेलं असतं. ऑस्फॅरिडियम हे सुद्धा मॉलुस्कमध्ये आढळणारं एक स्पेशल ऑर्गन आहे. ओके, तर ते ऑस्फॅरिडियम पण याच्यामध्ये डेव्हलप झालेलं असतं. ऑपर्क्युलम मी तुम्हाला सांगितलं, शेलच्या लीडला, शेलचं तोंड ज्याच्यामुळे बंद होतं त्याला ऑपर्क्युलम असं म्हणतात. ओके, नर्वस सिस्टीम जी आहे याच्यामध्ये पेडल कॉर्ड्स नसतात. ओके, फर्टिलायझेशन यांचं इंटरनल असतं आणि लार्व्हा जी आहे ती फ्री स्विमिंग किंवा व्हेलिजर असतो त्याच्यामध्ये. लार्व्हामध्ये फ्री स्विमिंग व्हेलिजर लार्व्हा आहे त्याच्यामध्ये. इंटरनल फर्टिलायझेशन काहीमध्ये मेसोगॅस्ट्रोपोडामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन आहे. सो युनियन ऑफ मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिट हे बॉडीच्या आतमध्ये होतं. कॉप्युलेटरी ऑर्गन आहे त्याला, कारण पेनिस आहे. ओके, मोस्टली मरीन ॲनिमल्स असतात, हे समुद्रामध्ये सापडणारे ॲनिमल्स असतात आणि काही फ्रेश वॉटर ॲनिमल्स आहेत. सो याचं एक्झाम्पल आहे पायला. पायला हा जीनस आहे आणि त्याचं कॉमन नेम आहे ॲपल स्नेल. ओके, सो ॲपल स्नेल हा पायला आहे. आणि दुसरा ॲनिमल आहे नाटिका. नाटिका पण जीनस आहे आणि त्याचं कॉमन नेम आहे स्टार शेल. सो हे 2 ॲनिमल्स एक्झाम्पल दिलेले आहेत मेसोगॅस्ट्रोपोडा या ऑर्डरचे. ठीक आहे, नाव ऑर्डर 3, तिसरी ऑर्डर निओगॅस्ट्रोपोडा.
ओके. आता निओगॅस्ट्रोपोडामध्ये शेल जी आहे त्याच्यामध्ये शेल ही एकदम शॉर्ट असते आणि लांब असते. सायफोनल कॅनल असतो त्याच्यामध्ये. ओके. नर्वस सिस्टीम जी आहे ही कॉन्सन्ट्रेटेड झालेली असते आणि ऑब्स्ट्रॅडियम जे आहे ते लार्ज असतं. फ्री स्विमिंग व्हेलिजर हे याच्यामध्ये सप्रेस झालेलं असतं. व्हेलिजर म्हणजे काय, ते लार्वाचं नाव आहे. फ्री स्विमिंग लार्वाचं नाव आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये लार्वा निघते पहिल्यांदा आणि लार्वापासून फायनल ॲनिमल तयार होतो. त्या लार्वाचं नाव आहे व्हेलिजर. तर ती फ्री स्विमिंग व्हेलिजर याच्यामध्ये सप्रेस झालेली असते. नाव याचं एक्झाम्पल आहे बुसिनम, नंतर म्युरेक्स किंवा ऑलेव्हा. याचा सबक्लास आहे ऑफिस्टोब्रँकिया. तर जो सबक्लास आहे तो काय, ऑफिस्टोब्रँकिया. शेल ही स्मॉल असते आणि त्याच्यामध्ये ऑपरक्युलम नसतं किंवा शेल नसतेच जवळपास त्याच्यामध्ये. ऑफिस्टोब्रँकियामध्ये शेल ही नसतेच किंवा अतिशय लहान असते. त्याला ऑपरक्युलम पण नसतं. ओके. गिल्स हे पोस्टेरियर साईडला असतात. हार्टच्या मागच्या बाजूला गिल्स असतात. गिल्स हे रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. नाव याच्यामध्ये एक ऑरिकल असतं, एक किडनी असते आणि एक गोनॅड असतं. नर्वस सिस्टीम जी याची युथायन्यूरॉन्स त्याच्यामध्ये असतात. विदाउट ट्विस्टेड प्लुरा किंवा विसरल लूप असं याच्यामध्ये दिसतं. नाव मोनोशियस ॲनिमल आहे हा. ओके. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच ॲनिमल असतो. मेल आणि फिमेल असे वेगळे वेगळे ॲनिमल नसतात. हर्माफ्रोडाईट ॲनिमल आहे आणि हा व्हेलिजर लार्व्हापासून डेव्हलप झालेला असतो. हा फक्त समुद्रामध्ये सापडतो. ऑफिस्टोब्रँकियाचा ॲनिमल्स जे आहेत ते फक्त समुद्रामध्ये सापडतात. बाहेर गोड्या पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती आढळत नाही. नाव याच्या ऑफिस्टोब्रँकियाच्या अजून ऑर्डर पडतात. तर पहिली ऑर्डर आहे सेफॅलास्पिडा. सेफॅलास्पिडिया. तर ही मॉडरेटली डेव्हलप्ड शेल असते. ओके. याच्यामध्ये सेफॅलास्पिडियामध्ये शेल चांगली डेव्हलप झालेली असते. हेडवरती टेंटॅक्युलर शिल्ड असतं. ढालीसारखा भाग असतो हेडवरती. टेंटॅक्युलर असतं ते म्हणजे टेंटॅकल्सचं बनलेलं असतं ते. लॅटरल पॅरापोडियल लोब्स असतात त्याच्यामध्ये. व्यवस्थित दिसतात ते पॅरापोडियल लोब्स. ते एकदम प्रॉमिनंट असतात. याचं एक्झाम्पल आहे ॲसिटियॉन किंवा बुला. ओके. नाव ऑर्डर 2. ऑर्डर 2 मध्ये अनास्पिडिया. मग शेल जी आहे ती युजली रिड्युस्ड असते किंवा इंटरनल असते. नंतर वेल डेव्हलप्ड पॅरापोडियल लोब्स असतात त्याच्यामध्ये. त्या हेडवरती रिनोफोर्स असतात. याचं एक्झाम्पल आहे अप्लिसिया. अनास्पिडियामध्ये एक्झाम्पल आहे अप्लिसिया. नाव ऑर्डर 3 टेरोपोडा. ही विदाउट शेल असते किंवा त्याला शेल असते. टेरोपोडामध्ये शेल असते किंवा नसते. दोघही प्रकारचे ॲनिमल्स टेरोपोडामध्ये दिसतात. काहींना शेल आहे, काहींना शेल नाही आहे. याच्यामध्ये पॅरापोडियल फिन्स असतात. स्विमिंगसाठी त्याचा उपयोग होतो. फिन्स म्हणजे वल्हे. ते पॅरापोडियापासून डेव्हलप झालेले असतात. पॅरापोडिया हा लिंबचं नाव आहे. लिंब, LIMB, लिंब. हे प्रेझेंट असतात किंवा अब्सेंट असतात मेंटल कॅव्हिटीमध्ये. मेंटल कॅव्हिटी यांच्यामध्ये असते किंवा नसते. दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स या टेरोपोडामध्ये सापडतात. क्लास ऑर्डर टेरोपोडामध्ये काही ॲनिमल्सला मेंटल कॅव्हिटी आहे, काही ॲनिमल्सला मेंटल कॅव्हिटी नाही आहे. तर दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स याच्यामध्ये सापडतात. यांच्या हेडवरती रिनोफोर्स असतात. 2 असतात. ते पेअर आहे. एक पेअर आहे रिनोफोर्सचं यांच्या हेडवरती. याचं एक्झाम्पल आहे कॅव्होलिना किंवा क्लिओन. टेरोपोडाचं एक्झाम्पल आहे कॅव्होलिना. नाव ऑर्डर 4 सॅकोग्लॉसा. ओके. याचं जे फॅरिंग्ज आहे हे फॅरिंग्ज सक्टोरियल आहे आणि याच्यामध्ये स्पर्म डक्ट ही क्लोज्ड असते.
फॅरिंग्स हे सक्टोरियल आहे, म्हणजे त्याच्यातून सकिंग ऍक्शन होते, तोंडामध्ये अन्न येतं. फॅरिंग्स हे बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं ऑर्गन म्हटलं जातं. तर सक्टोरियल असतं ते, त्याच्यामध्ये क्लोज स्पर्म डक्ट असते या ॲनिमलमध्ये. शेल असते किंवा नसते या ॲनिमल्समध्ये सॅकोग्लॉसाच्या. याचा एक्झाम्पल आहे ऑक्सिनू किंवा इलायसा. नाव ऑर्डर 5th म्हणजे अकोचिलिडीसी. शेल आणि गिल्स ह्या अब्सेंट असतात याच्यामध्ये. मायन्यूट किंवा स्मॉल साइज्ड अशा सेल असतात. गिल्स एकदम मायन्यूट किंवा स्मॉल साईजचे असतात. विसरल मास जे आहे ते फूट पासून वेगळं झालेलं असतं आणि त्याच्यावरती स्पिक्युल्स असतात. हे कोर्स सँडमध्ये राहतात. कोर्स म्हणजे एकदम जाड रेतीमध्ये. त्याचं एक्झाम्पल आहे अकोचिलिडियम किंवा युनेला. ओके. नाव ऑर्डर 6 नोटॅस्पिडिया. याच्यामध्ये शेल एक्सटर्नल असते आणि रिड्यूस असते किंवा शेल इंटरनल पण असू शकते. याच्यामध्ये मॅन्टल कॅव्हिटी असते. याच्यामध्ये मॅन्टल असतं पण मॅन्टल कॅव्हिटी ॲब्सेंट असते. बायपॅक्टिनेट ऑस्ट्राडियम याच्यामध्ये राईट साईडला असतं ते. याचं एक्झाम्पल आहे प्लुरोबँकस. नाव ऑर्डर 7 नोडीब्रँकिया. याच्यामध्ये शेल अब्सेन्स असतात, शेल नसते त्याच्यामध्ये. गिल, मेंटल कॅव्हिटी, ऑस्ट्रॅडियम हे सगळं याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. डॉर्सल साईडला आउटग्रोथ्स असतात. याचं एक्झाम्पल आहे डोरिस किंवा अकोलिस नोडीब्रँकियाचं. 7 ऑर्डर झाल्या याच्यामध्ये. नाव ऑर्डर 8 पॅरामिडेलासिया. पॅरामिडेलासिया याच्यामध्ये शेल जी आहे ही टिपिकली किंवा स्पायरली अशी कॉइल्ड असते. शेल ही कॉइल्ड आहे. सेमी पॅरासायटिक ॲनिमल्स आहेत हे. म्हणजे काही वेळ ते लाईफचा काही वेळ ते पॅरासायटिक असतात. आपलं अन्न आणि निवारा दुसऱ्या ॲनिमलकडून मिळवतात. गिल आणि रेडुला याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. याच्यामध्ये ऑपरक्युलम असतं आणि प्रोबॉसिस पण असतं, लांब असं प्रोबॉसिस असतं. याचं एक्झाम्पल आहे पायरामिडेला. ओके. पायरामिडेलासिया. नाव ऑर्डर 9 फिलिनोग्लॉसासिया. स्मॉल नेकेड स्नेल्स असतात. याच्यामध्ये गिल नसतात आणि हेड अपेंडेजेस पण नसतात. ओके. नाव विसरल मास हे सेपरेट झालेलं असतं फूटपासून. फक्त ग्रूव दिसते त्याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे फिलिनोग्लॉसा किंवा सॅफा. नाव ऑर्डर 10. ऑर्डर 10 जे आहे ते रोडोपॅसिया. रोडोपॅसिया ही ऑर्डर 10 आहे. एक्सटर्नल अपेंडेजेस जे ते ॲब्सेंट असतात आणि स्नेल्स जे आहेत स्नेल्स याच्यामध्ये दिसतात. हे वर्मी फॉर्म्स असतात. स्नेल कसे असतात? वर्मी फॉर्म म्हणजे वर्म सारखे दिसतात. हे स्नेल्स सारखे दिसतात. हे एक्सटर्नल अपेंडेजेस त्यांना काहीच नसतात आणि हे स्नेल असतात. रोडोपॅसियाच्या अॅनिमल्सना स्नेल्स म्हणतात. स्नेल म्हणजे गोगल गाय सारखे. ते वर्मी फॉर्म असतात, वर्म सारखे दिसतात. ॲनस जे ते बॉडीच्या राईट साईडला असतं. याचं एक्झाम्पल आहे रोडोपे. म्हणजे सिंगल जीनस आहे हा रोडोपे. फक्त याच्यामध्ये सापडतो, दुसरा जीनसच नाही आहे. एकाच प्रकारचे ॲनिमल आहे. खूप छोटा ऑर्डर आहे ही. नाव ऑर्डर 11 आंचिडासिया. हा स्लग लाईक ॲनिमल असतो. याच्यामध्ये शेल नसते आणि पल्मनरी सॅक पण नसतो. ॲनस जे आहे ते पोस्टेरियर एंडला असतं. याचं एक्झाम्पल आहे ऑन्चिडियम, ऑन्चिडेला. ओके. ऑर्डर 12 जी आहे ती पॅरासायटिका, पॅरासायटा.
हे एंडोपॅरासायटिक ॲनिमल्स आहेत, होलोथुरियन्स आहेत. हे एम्ब्रियोज जे ते शेलमध्ये असतात, शेलमध्ये डेव्हलप्ड असतात. याचं एक्झाम्पल आहे एंटोकॉन्चा किंवा थायोनिकोला. सो अशा प्रकारे पॅरासायटा ह्या ऑर्डर 12वी आहे. नाव पॅरासायटा ही 12वी ऑर्डर आपण बघितली. याचं एक्झाम्पल एंटोकॉन्चा आणि थायोनिकोला. नाव तिसरा सबक्लास पल्मोनॅटा. या पल्मोनॅटामध्ये बॉडी मास हे डिटॉर्टेड असतं, म्हणजे त्याचं टॉर्शन झालेलं असतं, असं गोल 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 राऊंड राऊंड त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली असते. शेल ही प्रेझेंट असते किंवा ॲब्सेंट असते. शेल जी आहे ती याच्यामध्ये असते किंवा नसते. मॅन्टल कॅव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये पल्मनरी सॅक असतो आणि त्याच्यामध्ये पोअर जे आहे ते राईट साईडला असतं. अँटेरियरला हे पोअर असतं. हा हर्माफ्रोडाइट ॲनिमल आहे. मोस्टली हा फ्रेश वॉटरमध्ये असतो किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे, काही मरीन ॲनिमल आहे. याच्यामध्ये ऑर्डर्स खालीलप्रमाणे दिसतात पल्मोनॅटामध्ये. पहिली ऑर्डर बेसोमेटाफोरा. याच्यामध्ये एक पेअर नॉन इन्व्हॅजिनेबल टेंटॅकल्स असतात. ते टेंटॅकल्स मध्ये जाऊ शकत नाही, शेलमध्ये घुसू नाही शकत. आईज जे आहेत ते टेंटॅकलच्या बेसला असतात आणि गोनोपोअर जे मेल आणि फिमेलचं ते जनरली सेपरेट असतं. याचं एक्झाम्पल आहे सायफोनारिया आणि लिम्निया. सायफोनारिया आणि लिम्निया हे याचं एक्झाम्पल आहे. नाव ऑर्डर सेकंड स्टायलोमेटाफोरा. याच्यावरती 2 पेअर दिसतात. इन्व्हॅजिनेबल टेंटॅकल्स असतात 2 पेअर. आईज जे आहेत ते सेकंड पेअर वरती दिसतात. टेंटॅकलच्या सेकंड पेअर वरती आईज असतात आणि त्यांच्या टिप वरती असतात, म्हणजे टोकावरती असतात. मेल आणि फिमेल गोनोपोअर्स हे युजली युनायटेड असतात. याच्यामध्ये मेल आणि फिमेल हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स आहेत. याचं एक्झाम्पल आहे पार्टुला किंवा हेलिक्स म्हणजे लँड स्नेल आणि लायमॅक्स म्हणजे स्लग. ओके, गोगलगाई सारखे ॲनिमल असतात हे. स्नग म्हणजे स्लग झाला, स्नेल झाला, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोगलगाई आहेत या. नाव क्लास 5वा पॅलिसायपोडा. मोस्टली मरीन ॲनिमल आहे. मरीन म्हणजे काय, समुद्रामध्ये सापडणारे. आणि काही जे आहेत ते फ्रेश वॉटर ॲनिमल्स आहेत. थोडेच फक्त फ्रेश वॉटर आहे, जास्त ॲनिमल्स मरीन आहे म्हणजे समुद्रामध्ये सापडणारे. मरीन म्हणजे समुद्रात सापडणारे ॲनिमल्स आणि फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यामध्ये सापडणारे ॲनिमल्स. बॉडी ही बायवॉल शेलमध्ये असते आणि लॅटरली कॉम्प्रेस्ड असते बॉडी. हेड, टेंटॅकल्स, आईज, जॉज, रेड्युला हे ॲब्सेंट असतात. नाव फूट जे ते हॅचट शेप असतं. हॅचट शेप म्हणजे असं हॅट सारखं किंवा छोट्या टोपीसारखं. ओके, हे मॅन्टल लोब्स मध्ये असतं फूट. ओके, मॅन्टल लोबचा पुढचा भाग जो आहे तो फूटमध्ये डेव्हलप झालेला असतो टोपीसारखा. डायोशियस ॲनिमल आहे हे, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे 2 ॲनिमल असतात म्हणून डायोशियस. मेल वेगळा असतो, फिमेल वेगळी असते. हे व्हेलिजर लार्वापासून तयार होतात किंवा ग्लोचिडियम लार्वापासून तयार होतात. म्हणजे
इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. डायरेक्ट ॲनिमलचा पिल्लू नाही निघत, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होते आणि नवीन ॲनिमल तयार होतो रिप्रोडक्शनमध्ये. त्याला लार्व्हल कंडिशन असते मध्ये. याच्या क्लास जो आहे हा पॅलिसायपोडा. याच्या ऑर्डर्स आता पाहू आपण. पहिली ऑर्डर आहे प्रोटोब्रँकिया. याच्यामध्ये गिल फिलामेंट्स जे आहेत हे फोल्डेड नसतात. प्रोटोब्रँकियाच्या गिल फिलामेंट या फोल्डेड नसतात. माउथ जे ते बेसला असतं, मस्क्युलर प्रोबॉसिसच्या बेसला माउथ असतं. स्टमक जे त्याच्यामध्ये स्टाईल सॅक असतो. आणि याचं एक्झाम्पल आहे नुकुला किंवा नुकुलिना. हे प्रोटोब्रँकियाचं एक्झाम्पल आहे ऑर्डर 1. नाव ऑर्डर 2 फिलीब्रँकिया. सो फिलीब्रँकिया ही दुसरी ऑर्डर आहे. याच्यामध्ये गिल फिलामेंट्स हे रिफ्लेक्स्ड असतात पण इनकम्प्लिटली फ्युज्ड असतात. म्हणजे पूर्ण फ्युजन नसतं झालेलं, अपूर्ण फ्यूज झालेले असतात. याची डेव्हलपमेंट कायटिनस गॅस्ट्रिक शिल्ड दिसतं. याच्या ह्या ॲनिमल्समध्ये कायटिन पासून बनलेलं, कायटिन हे एक केमिकल सबस्टन्स आहे, तर कायटिन पासून बनलेलं गॅस्ट्रिक शिल्ड असतं याच्यामध्ये स्टमकमध्ये. ओके. स्टाईल सॅक जो आहे याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्टाईल दिसते. स्टाईल म्हणजे एक देठासारखा भाग असतो. याचं एक्झाम्पल आहे ऑस्ट्रिया, मिटिलस म्हणजे त्याला मसल म्हणतात. नंतर स्पॉन्डायलस म्हणजे एडिबल ऑयस्टर असतो हा स्पॉन्डायलस. नंतर पेक्टन म्हणजे स्कॅलॉप. एकदम फेमस ॲनिमल्स आहेत याच्यामध्ये फिलीब्रँकियामध्ये. तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहे. ऑस्ट्रिया, मिटिलस, स्पॉन्डायलस, पेक्टन. मिटिलसचं कॉमन नेम आहे मसल, स्पॉन्डायलसचं कॉमन नेम आहे एडिबल ऑयस्टर, पेक्टनचं कॉमन नेम आहे स्कॅलॉप. एडिबल ऑयस्टर म्हणजे काय, तर म्हणजे खातात ते, जरा लोक खातात. तो जो ऑयस्टर आहे तो खातात लोक, म्हणून त्याला एडिबल ऑयस्टर असं म्हटलंय. नाव ऑर्डर नंबर 3 युलॅमेलिब्रँकिया. ही तिसरी ऑर्डर आहे. गिल फिलामेंट्स जे ते रिफ्लक्स्ड असतात आणि कम्प्लीट फ्यूज झालेले असतात. त्याच्यापासून टिश्यू शीट बनतात. गिल सॅक जे ते गॅदरिंग ऑफ फूड याच्यामध्ये दिसतं. फूड गॅदरिंग त्याच्यामध्ये दिसतं गिल सॅक मध्ये. स्टाईल सॅक जो आहे तो शॉर्ट असतो याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे टॉरिडो, नंतर एन्सिस, नंतर युनिओ, नंतर ॲनोडोंटा. हे याचं एक्झाम्पल आहे युलॅमेलिब्रँकियाचं. ऑर्डर तिसरी आहे. ओके. आता ऑर्डर चौथी सेप्टिब्रँकिया. ह्या सेप्टिब्रँकियामध्ये कायटिनस स्टमक असतं. कायटिनस म्हणजे कायटिन पासून बनलेलं. कायटिन नावाचा एक केमिकल सबस्टन्स आहे. नॉन लिव्हिंग मटेरियल आहे ते. कायटिन म्हणजे केमिकल आहे एक प्रकारचं. इन्सेक्टची स्किन कायटिन पासून बनलेली असते. सो स्टाईल सॅक रिड्यूस झालेला असतो याच्यामध्ये. गिल्स अब्सेंट आहे याच्यामध्ये. एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल आहे हा, फक्त समुद्रामध्ये आढळतात. हे सेप्टिब्रँकियाचे ॲनिमल्स फक्त समुद्रामध्ये सापडतात. याचं एक्झाम्पल आहे पोरोमाया किंवा कस्पेडारिया. हे दोन ॲनिमल्स सेप्टिब्रँकियाचे एक्झाम्पल आहे. नाव क्लास 6 सेफॅलोपोडा. सेफॅलोपोडा किंवा सायफोनोपोडा दोन नाव आहे या क्लासला. सेफॅलोपोडा आणि सायफोनोपोडा एकच आहे. याच्यामध्ये शेल एक्सटर्नल असते किंवा इंटरनल असते किंवा अब्सेंट असते. शेल कॅल्शियमने बनलेली असते ती शेल. बाहेरच्या बाजूला जी असते ती शेल. शंख किंवा शिंपले त्याला शेल म्हणतात. हेड याच्यामध्ये डिस्टिंक्ट असतं, एकदम स्पष्ट दिसतं. लार्ज असतं हेड आणि वेल डेव्हलप्ड आईज असतं याच्यामध्ये. फूट जे ते टेंटॅकल सारखं असतं आणि सायफन किंवा रेड्युला याच्यामध्ये प्रेझेंट असतो. डायोशियस ॲनिमल्स इथे म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे वेगळे असतात. डेव्हलपमेंट यांची डायरेक्ट असते.
एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल आहेत हे आणि फ्री स्विमिंग ॲनिमल आहेत हे. एक्सक्लुझिव्हली मरीन म्हणजे काय तर फक्त समुद्रामध्ये आढळतात आणि फ्री स्विमिंग येते सगळे सेफॅलोस्पोडा किंवा सायफोनोपोडाचे ॲनिमल्स. याचे 2 सब क्लासेस पडतात. पहिला सब क्लास आहे नॉटिलॉइडिया किंवा टेट्राब्रँकिया. याच्यामध्ये एक्सटर्नल शेल दिसते, ती कॉइल्ड असते किंवा स्ट्रेट असते. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सुचर्स असतात. सुचर्स म्हणजे ग्रूव्ह किंवा मोठी ग्रूव्ह किंवा खड्ड्यासारखा भाग. टेंटॅकल्स हे सकरलेस असतात, टेंटॅकल्स मध्ये सकर नसतो. याच्यामध्ये 2 पेअर दिसतात गिल्सचे आणि 2 पेअर नेफ्रिडियाचे असतात याच्यामध्ये. सो 2 गिलचे 2 पेअर असतात किंवा गिलचे 2 पेअर असतात आणि नेफ्रिडियाचे 2 पेअर असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे नॉटिलस. नाव सब क्लास समोनॉइडिया. याच्यामध्ये एक्सटिंक्ट स्पेसिस पण आहेत. काही स्पेसिस ज्याच्यामधल्या नामशेष झालेल्या आहेत. एक्सटिंक्ट म्हणजे काय हा शब्द लक्षात ठेवा. प्राण्यांच्या बाबतीमध्ये किंवा वनस्पतींच्या बाबतीमध्ये हा शब्द वापरला जातो. एक्सटिंक्ट म्हणजे नामशेष झालेले, ज्यांचं आता नामोनिशाण उरलेलं नाहीये, ते ॲनिमल्स नामशेष होऊन गेलेले आहेत. अशा ॲनिमल्सना एक्सटिंक्ट ॲनिमल्स किंवा एक्सटिंक्ट प्लांट असं म्हणतात. काही वनस्पती सुद्धा, बऱ्याच वनस्पती नामशेष झालेल्या आहेत आणि बरेच ॲनिमल्स नामशेष झालेले आहेत, तर त्यांना एक्सटिंक्ट असं म्हणतात. एक्सटिंक्ट. तर या समोनॉइडिया मधले काही ॲनिमल्स जे आहेत ते नामशेष झालेले आहेत. याची शेल जी आहे ती एक्सटर्नल असते आणि कॉइल्ड असते. याच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेप्टा असतो आणि शूचर्स असतात. याचं एक्झाम्पल आहे पॅडीडिस्कस, पॅचिडिस्कस. याचं एक्झाम्पल आहे पॅचिडिस्कस सबक्लास समोनॉइडियामध्ये. नाव सबक्लास 3 कोलॉइडिया किंवा डायब्रँकिया. शेल याची इंटरनल असते किंवा अब्सेंट असते. काही टेंटॅकल्स जे आहेत त्यांना सकर्स असतात. शेल म्हणजे शंख किंवा शिंपले, ते इंटरनल असतात किंवा अब्सेंट असतात. 1 पेअर गिल्सचा असतो यांना आणि 1 पेअर नेफ्रिडिया असतो, म्हणजे जोडी. याच्या ह्या सबक्लास जो आहे कोलॉइडियाचा जो सबक्लास आहे याच्या ऑर्डर्स पाहू आता आपण. तर त्यातली पहिली ऑर्डर आहे डिकॅपोडा. याला 10 आर्म्स असतात. हा जो ॲनिमल आहे डिकॅपोडाचा 10 हात असतात त्याला, आर्म्स, आणि 2 त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लांब असतात आणि त्याला टेंटॅकल्स असं म्हणतात. आणि 8 जे आहेत ते शॉर्ट असतात, आखूड असतात. ते 8 आर्म आखूड असतात. याचं एक्झाम्पल आहे लोलिगो म्हणजे स्क्विड, नंतर सेपिया म्हणजे कटलफिश आणि स्पिरुला म्हणजे स्पायरल शेल. हे 3 एकदम प्रसिद्ध ॲनिमल आहेत. तुम्ही नेटवर टाका, फार तुम्हाला दिसतील, समुद्रामध्ये सापडतात हे. लोलिगो, सेपिया, स्पिरुला. स्पायरल शेल हे कॉमन नेम आहे स्पिरुलाचं. स्पिरुला हा जीनस आहे, सेपिया हा जीनस आहे, त्याचं कॉमन नेम आहे कटलफिश. आणि लोलिगो हा जीनस आहे, त्याचं कॉमन नेम आहे स्क्विड. हे स्क्विड सुद्धा खूप लोक पकडतात आणि खातात. त्या स्क्विड्स पण सापडतात समुद्रामध्ये. नाव ऑर्डर आहे ऑक्टोपोडा. याची बॉडी ग्लोब्युलर असते, एकदम ग्लोब्युलर बॉडी आहे आणि यांना फिन्स नसतात. याच्यामध्ये 8 सारखे सारखे आर्म्स असतात. लहान मोठे नसतात, सगळे सारखे असतात. 8च्या 8 सारखे असतात. याचं एक्झाम्पल आहे ऑक्टोपस किंवा आर्गोनॉटा. ऑक्टोपोडाचं एक्झाम्पल आहे ऑक्टोपस किंवा आर्गोनॉटा. नाव टॉर्शन इन गॅस्ट्रोपोडा. टॉर्शन इन गॅस्ट्रोपोडा हा जनरल टॉपिक आहे. ओके, तर गॅस्ट्रोपोडाचे जे मॉलुस्क आहे यांच्यामध्ये बॉडी तिरपी कशी झालेली असते. ओके, ती गोल 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 अशी वळली कशी असते, तर ते गॅस्ट्रोपोडाच्या टॉर्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. टॉर्शन किंवा ट्विस्टिंग त्याला म्हणतात. ही प्रोसेस आहे ट्विस्टिंगची किंवा टॉर्शनची प्रोसेस आहे.
लार्व्हल डेव्हलपमेंट ज्यावेळेस होत असते ॲनिमलची, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट ॲनिमल तयार होत नाही रिप्रोडक्शनमध्ये, तर पहिल्यांदा लार्व्हा तयार होते आणि लार्व्हाची जी डेव्हलपमेंट होते गॅस्ट्रोपोडामध्ये, तर ती गोल 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 अशी फिरते. व्हिसरा जो आहे त्याचा तो गोल फिरतो, त्याचं पॅलियम जे ते गोल फिरतं, अँटी क्लॉकवाईज फिरतं. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने हे टॉर्शन होतं आणि साधारणपणे 180 डिग्री मध्ये हे टॉर्शन होतं आणि तो ॲनिमल गोल फिरतो. इनिशियल पोझिशन जी आहे ती इनिशियल पोझिशन ही 180 डिग्री इनिशियल पोझिशनपेक्षा 180 डिग्रीने तो गोल फिरतो आणि ती मेंटल कॅव्हिटी जी आहे ती अशी गोल 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 वेटोळ्यांची बनते. ओके, तर त्याच्यामध्ये पॅलियल कॉम्प्लेक्स पण गोल 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 असं फिरलेलं दिसतं आपल्याला आणि फ्रंट साईडला येतं, ते बॉडीच्या फ्रंट साईडला येतं गोल फिरून, 180 डिग्री गोल फिरून फ्रंट साईडला येतं. तर याला म्हणतात टॉर्शन. ओके, याला काय म्हणतात, टॉर्शन. त्याच्यामध्ये लार्व्हल रिट्रॅक्टर मसल्स जे असतात त्या मसल्समुळे ती बॉडी ताणली जाते आणि त्याची डिफरन्शियल म्हणजे वेगळ्या प्रकाराने ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे रोटेशन होतं बॉडीचं, बॉडी अशी गोल फिरते. पूर्ण रोटेशन जे ते काही मिनिटामध्ये होतं, काही मिनिटामध्ये हे पूर्ण डेव्हलपमेंट आपण पाहिली, त्याचा व्हिडिओ शूटिंग जर केलं तर काही मिनिटामध्ये ते पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजे असे गोल फिरणं त्या बॉडीचं होतं. असिमेट्री जी आहे ती नोटीस करता येऊ शकते आपल्याला अर्ली स्टेजमध्ये. व्हेलिजर लार्व्हा जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असिमेट्री दिसून येते आणि मेसोडर्मल बँड हा राईट साईडला असतो. राईट बँड जो आहे त्याच्यामध्ये 5 मेसोडर्मल सेल्स असतात आणि त्या लांब होतात आणि त्याच्यापासून मसल सेल बनतात आणि मसल सेलचं ट्रान्सफॉर्मेशन झालं की ते जे व्हिसरल हंप असतं ते डिस्प्लेस होतं, लेफ्ट साईडला डिस्प्लेस होतं, म्हणजे ते त्याची जागा बदलतं. डिस्प्लेस होणं म्हणजे काय, जागा बदलतं ते. ह्या ज्या सेल्स आहे राईट साईडच्या त्या लार्व्हल रिट्रॅक्टर मसल्स मध्ये रूपांतरित होतात आणि ह्या मसल सेल्स ज्या आहेत त्या लेफ्ट साईडला नसतात. त्यामुळे टॉर्शन जे व्हिसरल हम्प्सचं ते होतं आणि लार्व्हल मसल सेल्स जे आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्शनची पॉवर येते आणि ते कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे मग ते बॉडी जी आहे ती बॉडीला ते खेचतात मसल्स आणि ते खेचल्यामुळे बॉडी जी आहे ती गोल अशी टॉर्शनमध्ये येते. गॅस्ट्रोपोडमध्ये टॉर्शन 2 स्टेजेसमध्ये होत असतं. पहिली स्टेज काय आहे तर लार्व्हल रिट्रॅक्टर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, पहिल्यांदा 90 डिग्रीपर्यंत कॉन्ट्रॅक्शन होतं, मग त्यामुळे व्हिसरल हम्पचं रोटेशन होतं. ही जी प्रोसेस आहे ही साधारणपणे काही तास चालत असते. स्टेज फर्स्टला ही येत असते. मेंटल कॅव्हिटी जी आहे ती इनिशियली व्हेंट्रली किंवा पोस्टेरियरली त्याच्यामध्ये असते आणि मग ती राईट साईडला असते. त्याचं फूट जे ते लेफ्ट साईडला असतं. स्टेज सेकंडमध्ये दुसरं उरलेलं जे टॉर्शन असतं ते स्टेज सेकंडमध्ये होतं. याच्यामुळे डिफरन्शियल ग्रोथ होते, युजली लॉंगर होत जातं ते. याचं ड्युरेशन लॉंगर आहे म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो. ऍक्च्युअल मेकॅनिझम जे ते अजून पूर्णपणे माहिती नाही आहे. सायंटिस्टना सुद्धा ऍक्च्युअल टॉर्शनचं मेकॅनिझम जे आहे ते माहीत नाही आहे. नाव टॉर्शनच्या पहिल्यांदा जर आपण बघितलं तर लार्वा कशी दिसते तर मेंटल कॅव्हिटी मागच्या साईडला ओपन होत असते. टिनिडिया ह्या मागच्या साईडला पॉइंटेड असतात. ऑरिकल्स हे व्हेंट्रिकल्सच्या मागच्या बाजूला असतात आणि नर्व्हस सिस्टीम ही बायलॅटरली सिमेट्रिकल आपल्याला दिसते. माउथ आणि ॲनस हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. हे आपल्याला टॉर्शनच्या आधी दिसतं. आता टॉर्शन झाल्यानंतर कसं दिसतं, तीच लार्वा सेम ॲनिमल टॉर्शन झाल्यानंतर म्हणजे ती बॉडी त्याची गोल 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 अशी फिरल्यानंतर आणि त्याच स्थितीमध्ये राहिल्यानंतर टॉर्शन झाल्यानंतर आपल्याला ती लार्वा कशी दिसते तर मेंटल कॅव्हिटी ही फ्रंटला ओपन झालेली असते. आपल्या त्या ॲनिमलच्या डोक्याच्या जस्ट मागच्या बाजूला फ्रंटलाच मेंटल कॅव्हिटी ओपन झालेली असते. इथे पहा ती पोस्टेरियर साईडला आहे. ती पोस्टेरियर साईडची मेंटल कॅव्हिटी ओपनिंग हे फ्रंट साईडला येऊन गेलं. टिनिडिया ज्या आहेत ह्या फ्रंट साईडला आलेल्या असतात आणि त्यांचं पॉइंटिंग
बॅकवर्ड साईडला असतं, पॉइंटिंग अँटेरियर साईडला असतं. टिनिडिया सुद्धा या फ्रंट साईडला येतात आणि त्यांचं पॉइंटिंग अँटेरियर साईडला होऊन जातं, म्हणजे पूर्ण अपोजिट. ऑरिकल जे हे व्हेंट्रिकलच्या पुढे येऊन जातं. ऑरिकल इथे पहा तुम्ही, या इथे पहा, ऑरिकल हे व्हेंट्रिकलच्या मागे, बिहाइंड व्हेंट्रिकल आहे ऑरिकल. ओके, ऑरिकल हे व्हेंट्रिकलच्या मागे, पण इथे ऑरिकल हे व्हेंट्रिकलच्या पुढे आलेलं आहे, अँटेरियर साईडला. ओके, सो पूर्णपणे विरुद्ध बाजू होऊन जाते. नर्वस सिस्टीम जी आहे ती ट्विस्ट होऊन जाते आणि त्याचा 8चा आकडा बनतो नर्वस सिस्टीमचा. आणि 8चा आकडा बनल्यावरती त्याच्यामध्ये क्रॉसिंग होतं. 2 लॉंग नर्व जे आहेत त्याच्यामध्ये क्रॉस झालेले असतात आणि त्याच्यामध्ये व्हिसरामध्ये ते कनेक्टिव्ह रन होत असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही यू शेप्ड असते आणि ॲनस हे फ्रंट साईडला येतं, माउथच्या जवळच्या बाजूला येतं ॲनस. ओके, सो अशा रीतीने हे टॉर्शन जे आहे ते या ॲनिमलमध्ये होतं. हे अभ्यास करा आणि पाठ करून ठेवा. बिफोर टॉर्शन कंडिशन कशी असते आणि आफ्टर टॉर्शन कंडिशन कशी असते हे याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या दिसून येतं. सो पूर्ण चॅप्टर आपण 1 तासाचं लेक्चर घेऊन संपवून टाकलेलं आहे. तर मॉलुस्का हा आर्थ्रोपोडानंतर असलेला मोठा असा फायलम आहे आणि तो आपण आज इथे समाप्त केला. सो तुमचं हे युनिट 8 जे आहे ते संपलंय. 2 तारखेपासून तुमची परीक्षा आहे FYBSC ची. सो सगळ्यांनी अभ्यासाला लागा, सगळे व्हिडिओ बघा. मी टोटल सिलेबस कव्हर करतोय आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला रिपीट करून तुम्ही घेऊ शकता, मागे करू शकता, पुढे करू शकता. तुम्हाला अभ्यासाला पूर्णपणे चान्स दिलेला आहे. काही समजलं नाही तर मला क्लासरूम मध्ये टाका. गुगल क्लासरूम मध्ये प्रायव्हेट मेसेज पण करू शकता किंवा तुम्ही कॉमन चॅटमध्ये पण टाकू शकता. माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती पण तुम्ही मला मेसेज टाकू शकता. आणि काही अडचणी असल्या तर विचारा. FYBSCच्या बाकीच्या मुलांनी फॉर्म भरलेले नाहीये, त्याची लिस्ट टाकलेली आहे FYBSCच्या ग्रुपवरती कॉलेजच्या. तर त्या परीक्षेचे फॉर्म्स त्यांनी सगळ्यांनी निलिमा मॅडमला भेटा आणि ते परीक्षा फॉर्म्स पण भरा. सो हे सगळं जे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि मग 2 तारखेपासून तुमची परीक्षा आहे. ते निलिमा मॅडमला भेटा आज उद्यामध्ये लगेच, आणि उद्या तर सुटी आहे आता, आणि परवा शनिवारी भेटा किंवा कालच भेटायचं होतं तुम्हाला. कालच ती याच्यावरती नोटीस टाकलेली आहे. परीक्षा फॉर्म ज्या FYBSCच्या स्टुडंट्सनी भरलेली नाही आहे ते परीक्षा फॉर्म भरण्याची प्रोसिजर पूर्ण करा. ठीक आहे, सो आता आपण इथे थांबूया. 8वं युनिट तुमचं संपलेलं आहे. आता एकच युनिट राहिलेलं आहे आपलं 9वं. ते 9वं युनिट आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे, ओके, आता इथे थांबू.